हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आम्ही गावाला आलो होतो. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला ते समजलंच असेल. मी सासरी आले होते. सासरी म्हणजे उत्तर प्रदेश हे माझं सासर आहे. दिल्लीपासून 160 किलोमीटर आहे आमचं गाव. मुरादाबाद जिल्हा रतनपूर हे गाव आहे. त्या गावात आले होते. मायरा ही माझ्या नंदेची मुलगी आहे, म्हणजे चुलत नंदेची मुलगी आहे. तिच्यासोबत छान खेळत होती. आणि माझ्या मोठ्या दीराने आहे तो घरातच जीन्स पॅन्टीचा कारखाना टाकलेला आहे. त्यांच्या 4 मुली आहेत. त्या 4 मुली आहेत त्या जीन्स जीन्स शिवण्याचं काम करतात. कटिंग ही दिल्लीवरून येते आणि हे शिवण्याचं काम करतात. खूप छान फिनिशिंग देते. चारीच्या चारी मुली जीन्स पॅन्टीची शिलाई करतात. नंतर मग आम्ही आलो होतो माझ्या मिस्टरांच्या मावशीच्या घरी चहा पाण्यासाठी. तर ते म्हटले की जेवणच करून जा. वरती आम्ही टेरेसवरती गेलो होतो. तर आम्ही माकडं इकडे एवढी माकडं आहेत ना, खूप 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 माकडं आहेत. प्रत्येकाच्या घरी माकडं. बिर्याणीचा छान बेत केला होता. माझी सासू आणि माझी नणंद आहे ते जेवण बनवत होते. तर मग मी म्हणून थोडंसं वरती जाऊन माकडांचं शूट केलं. आणि मग तोपर्यंत काय करायचं म्हटलं तर मग माझा दीर म्हटलं की चला परत आपण घरी जाऊ आणि गप्पा मारत बसू. तर घरी म्हणजे जिथं माझं घर आहे, जिथं माझं सासर आहे आणि आमचा जेवणाचा प्रोग्राम होता आज ते माझ्या मिस्टरांच्या मावशीच्या घरी. म्हणजे एकाच गावात 2 बहिणी दिलेल्या आहेत. तर इकडे आले तर आमच्या घरावर सुद्धा माकड होतं. काहीतरी आणलं होतं माकडाने आणि ते तिथं वरती खात बसलं होतं. तुम्ही पाहू शकता. एवढी माकडं होती. मायरा तर माव-माव करायची आणि म्हणजे इकडं एक माकड बघायला एवढं तरसतं. म्हणजे वर्ष 6 महिन्यातनं एक माकड आलं तर आपण सगळं म्हणजे सगळं गाव माकडांना बघायला धावत असतं. पण इथं आमच्या घरावर हे आहे ते माझं घर आहे, म्हणजे माझं सासरचं घर आहे आणि वरती आहे ते माकडं आहे. ते माकडांचा शूट करते मी. संध्याकाळचे जेवणासाठी आम्ही परत गेलो. जेवण वगैरे केलं आणि जेवण करून नंतर मग आम्हाला म्हणजे भरपूर पाहुणे होते. सगळ्या पाहुण्यांकडे फिरायचं होतं. तर म्हटलं रोज 2-2 जर घरं घेतली तर आपल्याला लवकरात लवकर टाईम आपला कमी लागेल सगळ्यांच्या घरी जायला. जेवण वगैरे तिथं केलं आणि नंतर मग घरी आलो. घरी आल्याच्यानंतर परत फ्रेश झालो आणि नंदेच्या घरी जायचं होतं. नंदेच्या घरी जायचं होतं म्हणून म्हणजे गावातच माझी एक नणंद पण दिलेली आहे. तिच्या घरी जायचं होतं म्हणून मी ड्रेस घातला. मला ड्रेस घालायला लावला, फुल ड्रेस. तर मग मी ड्रेस घातला. ही आहे ती माझी छोटी नणंद आहे. हिच्या घरी गेलो होतो आम्ही. ही पिंक ड्रेसवाली आणि ती दुसरी होती ती बुरखावाली. ती थोडीसं 25 किलोमीटर लांब दिलेलं आहे गावातून. ती पण आली होती आम्हाला भेटण्यासाठी. म्हणजे आमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी ती 2-3 दिवस थांबली होती. ती मला गुलाबजाम खाऊ घालते. ही माझी मोठी नणंद आहे. मायराला पण खाऊ घाला म्हटलं. दोघींनी मिळून मला छान अशी मिठाई खाऊ घातली. माझ्या घरची सगळी फॅमिली मला खूप आवडली. म्हणजे माणसं एवढी चांगली आहेत. मी पहिल्यांदा माझ्या सासरी गेली होती. पहिल्यांदा म्हणजे 10-11 वर्ष झालं माझ्या लग्नाला आणि मी पहिल्यांदाच सासरी गेली होती. सासरच्यांसोबत माझी कोणासोबत सुद्धा ओळख नव्हती. ही आहे ती माझी छोटी जाऊ आहे. म्हणजे आता 4 वर्षापूर्वी माझ्या लग्नानंतर तिचं लग्न झालेलं आहे. 4 वर्ष झाले तिच्या लग्नाला. ही आमच्यात सगळ्यात छोटी आहे. तिच्याकडे अजून म्हणजे काही नाही. ती एकदम म्हणजे फ्री म्हणायचं. म्हणजे लेकरू बाळ आहे म्हणल्यानंतर एकदम फ्री म्हणायचं. तर मग छान असं आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. नाश्त्यामध्ये बिस्किट होतं, फरसाण होतं, गुलाबजाम होतं आणि लॉलीपॉप होतं, भजी होते आणि भजीसोबत चटणी पण होती. अजून थोडीशी 2-3 प्रकारची मिठाई होती. हे सगळं बाहेरूनच आणलं होतं. फक्त भजी आहेत ते माझ्या नंदेने घरी बनवलं होतं. सगळं बाहेरूनच आणलं होतं. तुम्ही पाहू शकता छान असं सगळ्यांनी मिळून मिसळून नाश्ता केला. मला इकडची एक पद्धत अजिबात आवडली नाही आहे माझ्या सासरच्यांची. कारण प्रत्येकाच्या घरात आहे ते चप्पल घालूनच जायचं. किचनमध्ये, बेडरूममध्ये सगळीकडे आहे ते चप्पलच घालायची आणि सगळ्यांनी आहे ते बेडवरतीच नाश्ता करायचा. म्हणजे हे फक्त बस्तर हातरायचं आणि त्याच्यावरती सगळं जेवण ठेवायचं. सगळ्यांनी जेवण ह्याच्यावरतीच करायचं. ही पद्धत मला अजिबातसुद्धा आवडली नाही UP साईडला. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. पुढचं घर कोणाचं असेल ते नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचं घर बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओसोबत. थँक्यू.